अरे हो वैभव भाऊ, बोलो ना. लय भारी गडी आहे राव तुम्ही. काय झालं बाबा भारीला आता काय पार्टी भेटी द्या ना आम्हाला काही. पार्टी द्यायची पण कशीच द्यायची नेमकं. लग्नाची न कशाची. हा त्याच्या आयला आता लग्नाची पार्टी अशी लेकरू आता झाल्यावर लेकराची वेगळी असन. आताची तर द्या. बरं बघू आता नंतर. होय कप दे रे वैभव तू या पार्टी दे ना. देता नाही यार माहिती नाही बोल की देणे बाद मी देता ना. वैभव लय जीव झाला राव. देतो देतो नंतर बघा मला काम आहे जरा मी येतो चाललो मी. आपण काय करू त्याच्या घरी जाऊ बरं का रोहित आणि त्याच्या बायकोला अशाच साड्या लावू का नाही ढेंगारच करून टाकू त्याच्या घरात. पार्टी देत हा पार्टी देत नाही ना आपण असं करायचं. क्या बात करे. मग चला एक एकाने जायचं हा? ठीक आहे एक एक खट्यानं ग एक एक जायचं चला. काय चला वहिनी. काय नाही भाऊजी निवांत. तुम्ही कुठं चालू ती बुकिंग करायला कशाच फिरायला जायचं ना आता. कुठं आता स्वित्झर्लंडला. कुठं स्वित्झर्लंड सुजर लाईन कुठं आले पार लय लांब आलंय ती. आणि मग आता कसं जाणार तुम्ही जोडीन जाणार आहेत. भाऊजी मस्त आहे बर का तुमचं. वहिनी लयच नशीबवान आहेत बाबा. आणि आमचे हे साधं इथं न्या म्हणलं की गावाच्या बाहेर सुद्धा नेत नाहीत आम्हाला. तुम्ही लयच बाबा भाऊजी आता कसं काय तुला येत सांगतो बरं तुला पण थोडंफार फिरायला न्यायला पाहिजे ना. बघा ना भाऊजी नेतच नाही ते. पण तुमचं लय मस्त आहे बाबा भाऊजी. दर तुम्ही महिन्याला नाही म्हणलं तरी कुठं ना कुठं बाहेर जात असतात. काय भाऊजी वहिनी नेमकं करतात काय तुम्हाला एवढं. आमचे हे तो कुठंच नाही. त्यांना म्हणलं इथं न्या इथं पण नाही तिथं नाही. तुम्ही डायरेक्ट नाही. स्वित्झर्लंडला कुठं न्यायला. बरं तुला जरा फिरायला न्यावं लागतं. नाही तर काय काय चालतं घरामध्ये काय काय हो. भाऊजी जरा तुम्ही ह्यांना पण सांगा बरं. नुसतं मला घरातच ठेवते सारं वरांडा उभारता येत नाही. हे वैभव कुणाच ऐकत नाही. मग तुम्ही घ्या ना जरा सोबत सांगा ना वहिनीला नेत जा कुठं तरी. मी पण येईन की तुमच्या सोबत जाऊ ना आपण जोडीनं. ते दोघं तुम्ही दोघं बरं चाललं बोलतो म्हणून मी. बघा ना बोलून चला आपण आम्ही बी येतो. आम्ही तर कुठंच नाही बाबा. रोहित काय नाही काय आज कस काय वाट चुकला. चाललो ती बुकिंग करायला. तिकीट बुकिंग करला हा कायचं स्वित्झर्लंडला जायचं ना. पुढं स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड मला पण काय कळत नाही त्यांचं. स्वित्झर्लंड हा तिकडे चाललोय फिरायला तू? हो. बर 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 चालतंय चालतंय. जरा वहिनी पण जरा फिरायला नाही जाणार आहे. आता फिरायला वय हा काय काम असते तर काय फिरायला आणि ह्याला आणि त्याला असतं रे. वहिनी पण जरा फिरायला न्यायला पाहिजे. हा म्हणजे तुला तिकडून रस्ता असताना तू इकडून मुद्दाम आला का काय सांगायला. मुद्दाहून नाही. मग मी तर तीच बुकिंग करायला सांगलो होतो त्याची मी आलो. तिकडून रस्ता नाही होय जायला. तिथून आहे पण तिथून लांब लागतं. इथून जवळ आहे जरा शॉप. असं आहे होय. बरं, काय कर आता तू एक काम कर. हा. तू आधी तिकीट बुकिंग कर. हा. तू जाऊन ये हा. आणि मग जाऊन आल्यास नंतर मग आम्हाला सांग. बरं. जातो आता जाऊन घेतलेलं दिसतंय. काय घेतच होते. कंटाळा आलाय बाबा आता. कुठे गेला होतात गेलतो तिकडं चक्कर मारायला. जरा शिका त्यांच्याकडून. तुम्ही नुसतं घरात मला साधं वरांडा उलटू देत नाही तर. काय शिकायचं असतं नेत 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 जा की मला पण कुठंतरी. त्याचा विषय वेगळा असतो. काय आपला वेगळा विषय म्हणजे? असतो. आपण आपल्याला एवढे मरणाची कामं पडलेली नाही, आपण कुठे मग जायचं त्यांच्या फिरायला? मागं काम नाहीत का. हाय त्यांच्या मागे काम ना. तर ते कारण तुम्हाला नुसते कारण पाहिजे तर. आपण काय करू आता ते जाऊन आला का मग आपण नंतर जाऊ आता. हा नंतर जाऊ असं म्हणूनच काय नाही बाबा जाऊ द्या. त्याचं आधी तिकीट बुकिंग होतंय का नाही हे तर बघितलं पाहिजे ना. कशावरून दर महिन्याला कुठं ना कुठं नेतात ते. पुढे दर महिन्याला तुला आपलं काय तुझं बघितलं तर जातं इकडे इथं मुंबई पुण्याला नुग काही सांगत त्याच्या लई गोष्टी नको लक्ष देत जाऊ. असं चालत आलंय बाबा तुमचं एवढं वर्ष. बघू ते आले आता. हा बघा कुठं चालली तिकडे आता? काय करू मग तुमच्यापाशी राहून. हा तू ह्याला चालला होता ना फिरायला ते स्वित्झर्लंडला हो, जाणार आहे. जाणार आहे होय. आणि त्यांना काय म्हणतात आता पोरांना मला कटिंग करायला पैसे द्या. नाही ऐकलं ना आता म्हणला तू कटिंग करायला पैसे द्या. आयला तू काय जरा काय डोक्या बिक्या पडलेला आहे काय. तुला आमचं माझंच घर भेटलं का तुला भांडण लावायला. तिथे येऊन आला तिथं एक तुला म्हणलं होतं मी दुसरी कोण जा दुसऱ्या रस्त्याने. दुसऱ्या रस्त्याने नाही गेला तू तिथं आला माझ्या घरी तिथं काडी टाकून गेला आमच्या नवरा बायको मध्ये. काय झालं? ती माई बायको मग कर मला भनभन करायला लागली बडबड करायला लागली ती आता मला फिरायला जायचे मला फिरायला जायचे.
नक्की चाललाय तू फिरायला? जाणार आहे ना, जाणार आहे बुकिंग केलंय. तिकीट बुकिंग करायला तू त्याला कटणीला 50 रुपये मागायला तिकीट बुकिंग करायला लागला तुला माहिती का तिकडे जायचं म्हणलं पैसे किती लागत तिथं? किती लागते? 2000 रुपये लागतात. 2000 रुपये तुझ्या बापान ठेवलं का माझ्या बापान ठेवलं? 2000 रुपयात तिकीट असतं का? कशाने जायचं तुला? कशाने म्हणजे रेल्वेनी? रेल्वेने 2000 रुपये रेल्वेने तुझ्या बापान गेलं का दुसऱ्या देशात का माझ्या बापान गेलं का मा बाप बसला होता तिथं 2000 रुपयात तिकीट द्यायला तुला? बघितलं जायचं असं नाही कुठं पुण्या मुंबईला मोकार आला तिथं लगेच गेला गाडी टाकली. अरे तू दरवेळेस असं करतो मला काय कळणार मग तू कळून कसं करतो तू दरवेळेस? तू काय केलं मी? आता तो घरात भांडण तो यायचं थोड्या वेळी आणि तू सांगायचं कुठं जाणार आहे. खरं 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 सांग कुठं जाणार तू? तू तर नाही जाणार असं म्हणलो. तू कुठं जाणार होता? तुझं नाही कुठं नाही जाणार? मग तू कशाला तिथे येऊन गाडी टाकून गेला? म्हणलो. असंच म्हणलं. आता कुठं चालला तू? तुझं नाही. तू आता मी जातो घरी बायको तंतन करायला तू पहिला ये आणि तिथं ते सांग म्हणा किंवा मी असं मी उगू म्हणलो होतो म्हणून भांडू नका म्हणा बरं का? बरं. मोकार उगं पिठे आमच्यात भांडण तुला काय कळत नाही काही नाही मोकार आला तिथं टेंबा टाकायला तू थोड्या वेळ ये नक्की बरं का? बरं बरं. मी सांगतो आधीच तुला. चल जातो मग मी आता जाऊ का? वहिनी ओ वहिनी बोला ना भाऊजी. अरे थोडं पाणी द्या ना प्यायला काम लय लागले गड्यात. तयारच ठेवलं का पाणी? हा आता फ्रीज मध्ये बाटली भरून ठेवावं लागते तर. कुठे गेले नवरदेव तुमचे? ते गेलेत बाहेर त्यांचं काय बसा बाहेर? ना. शेतात गेले असेल. कुठे गेलेत काय माहिती सांगून नाही गेले ते त्यांचं काय असतंय. काय शेतामध्ये काम करता तुम्ही आणि काय करता? माझ्या घेऊन मी गोव्याला फिरून आलो आता. आता तुम्ही कुठं बाहेर निघत असं नाही. आता येऊन त्यां- जाऊन ते शेत आणि घर शेत आणि घर. आता त्यांना कळाव तेव्हा आत्ताच बोलले होते. बघावा तुम्ही तुमचं काय आहे तर. त्यांना कुठे न्यायचंच नाही तर काय करावं आता सांगा. मी आलो होतो म्हणून सांगू नका त्यांना. बघावा तुमचं काय करायचं होतं. नाही नाही हे बाई माणूस कुठंच नाही. वहिनी, बोला वैभव काय हो गए बाहर बोलो ना. बाहर गए? हाँ अरे क्या कर रहे तुम्ही? कुछ नहीं पानी निकाल रही थी. खाली पानी भरने में जिंदगी डालो तो. क्या करे अभी. फिल्म को जाने का पुष्पा लगे अली झुकेंगे नहीं साला. अभी उनको बोलो ना वो कहीं पे नहीं लेके जाते मुझे. मैं तो मेरी वाइफ को लेके गया रात में. हाँ, अभी वो मेरी सुनते हमारा उसकी वजह से झगड़ा हो गया. वो मेरी घुमाता नहीं क्या? कुछ किधर ही नहीं किधर ही नहीं गली में भी नहीं अच्छा, लेके छोड़ो. जाते. हाँ वो तुम्हारे काम का नहीं है वैभव. वो मेरा जार का क्या हुआ? है ना वो वहाँ पे दो बोला. सगळ्यांची घेऊन जाते तर आमच्या त्याला काय झालंय काय माहिती. धरा घूमने को ले जा बोलना उसे वैभव को. क्या करे अभी उसकी वजह से झगड़ा हो गया हमारा. आओ आओ काय बाई माणूस आले बाई. आलात का? काय झालं ते बसायला आज कोण बसली? काय धुणं वाळू घातलंय काय करायचंय मग आता. धुणं वाळून घातलं का इथं बसता असतील काय मग? हा मग बाकीची कामं बघायची. हा कामच करायला हवं मला नुसतं कुठे नेऊ नका. आता स्वयंपाक करू लागल हो जेवणाची तयारी करू लागल. हो कामावाली बाईच आहे ना मी घरात. हे करावं लागल ते करावं लागल पण असं नाही की चल तुला हे पिक्चर दाखवतो अरे चल तुला इथं नेतो. कसं असतं हम्म बायको ही काही कामवाली बाई नसती. हा बायकोच आहे ना बायकोच ते कर्तव्यच असतं. हो का? नवऱ्याचे कपडे धुणं नवऱ्याला चहा आणून देणं नवऱ्याला जेवण बनवणं होय आणि नवऱ्याचे कर्तव्य काय असते तर नवऱ्याच कर्तव्य हे असतं. बाहेर जाणं कुठंच नाही घेऊन जाणं नुसतं काम काम करणं बाहेर घरात जाणं नाही बसणं. हा बाहेर जाणं नाही नवऱ्याच कर्तव्य काय असते हा काय समजा तुला घरात सामान आणून देणं बर. कपडे धुवायला साबण संपली तर साबण आणून देणं अरे बापरे. आणि डाळ वगैरे काय संपलं तर डाळ आणून देणं मग ते मी आणून द्यायचं तू ते बनवायचं. खान ते आणून द्यायचं मी बनवायचं तुम्ही घ्यायचं झालं नवरा बायकोच आहे ना. मग बनिलेव काय ते कुठं फेकून द्यायला बनवतो नाही, का नाही. आपण कशाला बनवतो मग हो ते? बरोबर आहे ना पण असं कर्तव्य नाही का कुठं की कुठं बाहेर घेऊन जायचं कुठं फिरायला न्यायचं काही आणायचं असं काहीच नाही का नवरा बायकोचं. तुला एवढं गरम व्हायला काय झालंय? गरम म्हणजे ते मोसिम भाई आलते ते त्यांच्या बायकोला पिक्चर बघायला नेले. ते भैया आलते ते कुठं स्वित्झर्लंड काय कुठं घेऊन गेले तर हा. ते भाऊजी आलते
त्यांनी घेऊन चालले त्यांच्या बायकोला फिरायला आणि मी धुतलं धुणं घासते भांडे संध्याकाळ झालं जेवण हे मग म्हणजे असं झालंय वय हा असं तरी मी म्हणलं झालंय. तुला बाबा गरम व्हायला आता तर चांगली होती बाबा म्हणलं शिका जरा आता तर 2 त्यांच्याकडून. मिनिटापासून बोलत होती बस त्यांनी असं सांगितलं तुला पुष्पा 2 बघायला गेलता वय मग काय तर पिक्चर बघायला मग त्यो मग आणि एक कुठं गेलता गोव्याला फिरायला मग असं गेलते वय ते तुला माहिती खरं काय काय खरं माहित तुला काय काय खरं काय झालं ते काय त्यो पुष्पा 2 बघायला जे गेलेलं म्हणलाय तुला हा 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 ते त्याला नीट घरी सुद्धा कोणी विचारित नाही हम्म आणि तो तुला तो जो म्हणलेला आहे का रोहित हम्म तिकीट बुकिंग करायला चाललोय हम्म हा हम्म त्याचे मी गप्पा ऐकत होतो हम्म ते पोराला आता कटणीला 50 रुपये मागत होता उसने आणि तुला जेव म्हणत होता का हम्म गोव्याला गेलो फिरल हा त्याला 2 दिवस झाले घरचे भाकरी द्यायना खरं एक तर काय माहिती नाही बर का तो आपलं कुणाचं काय तुला माहिती ते कशामुळे आलं ते कशामुळे आलते त्या तिघांनी केलं तर प्लॅनिंग हम्म आपल्या दोघा नवरा बायको मध्ये भांडणं लावायची आणि- मी काल त्यांना दिली नव्हती पार्टी त्याच्यामुळं त्या तिघांनी का प्लॅन केला म्हणून एक आधी जातोय परत दुसरा येतोय परत तिसरा येत तुला एवढी गोष्ट कळू नये का एका मग एक 3 माणसं कस काय येतात बा सारखे बरं आपल्याकडेच कस काय येतात सारखे हा बरं आता एवढे दिवस तो जार पाडला त्याने एवढे दिवस कमवून नाही त्याला आजच कस काय जार लागला तुझ्या आल्या का डोक्यात गोष्टी आल्या का जरा काही नाही ते पण नाही हा ह्यांना मी काल पार्टी दिली ह्यांना आता काय सांगा ह्यांना घरी नीट विचारा ना कोणी खायला आणि लोक इकडं लोक गोव्याला चालली का लोक पुष्पा 2 बघायला चालली का लगे? असे तू जरा डोक्यात आणि जा ना काही गोष्टी कळ आता कळ उठ आता जा आपल्याला मस्त का चिकन घेऊन या मी चिकन करते तुमच्यासाठी चिकनच का चिकनच आता येऊ द्या